सोमवार दिनांक 8 जुलै 2024. द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स ही मूवी बघितली. छान आहे. जॉनर तेच आहे, थोडासा म्हणजे सायकोलॉजिकल डिसऑर्डर असलेले पेशंट्स किंवा सिरियल किलर म्हणा वगैरे त्या टाईपचं, आणि मग कसं पकडल्या जातो. पण तरी एक पकडला गेला तरी दुसरा असतोच तयार. म्हणजे जगामध्ये 100% जग फ्री नाहीच आहे. तर थोडक्यात एक यंग मुलगी नवीनच FBI मध्ये जॉईन झाली असे, ट्रेनर ॲज अ ट्रेनी म्हणून, आणि तिला तिचं ते रोजचं रुटीन दाखवलंय की कसं एक्सरसाइज हे ते करत असते. पण मग तिला तिचे सिनियर हे बोलवतात आणि म्हणतात, तुझ्याकरता एक इंटरेस्टिंग केस आहे, कारण तुला बायोडायव्हर्सिटी आणि जे बायोलॉजिकल जे डिसऑर्डर्स आहेत त्यांच्या मध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे एक सध्या केस अशीच आलेली आहे आणि तू ती हँडल करावं असं मला वाटतं. तर ती म्हणते ठीक आहे, मी आनंदाने, मला इंटरेस्ट आहे. तर थोडक्यात तिचं अरेंजमेंट करतात की एक जेलमध्ये, जेल म्हणजे ॲक्च्युली तो दवाखाना असतो सायकियाट्रिक, पण तिथे एक सायकियाट्रिक डॉक्टर पेशंट म्हणून असतो आणि जेल पण, म्हणजे त्यांनी भरपूर गुन्हे केलेले असतात म्हणून. तर त्याच्याकडून काही माहिती या लोकांना, FBI वाल्यांना काढून घ्यायची असते, पण तो कोणालाच दाद देत नसतो. वाटेल तशी उत्तरं किंवा नाहीच, रिस्पॉन्स नसतो त्याचा काही. आणि ॲट द सेम टाइम तो खूप डेंजरस पण असतो, कारण त्याच्या जर जवळ गेलं तर तो काय करेल हे सांगता येत नसतं. त्याच्यामुळे ते म्हणतात की तू, म्हणजे ती मुलगी म्हणून थोडासा फरक पडेल आणि कदाचित तो तुला सांगेल तुझ्याकडे आहेत काही आयडियाज. तर ती म्हणजे ओके म्हणते. ते म्हणतात तुला भीती तर नाही वाटणार ना वगैरे, असं तिला विचारून घेतात. म्हणजे थोडक्यात तिला पाठवतात आणि इन्स्ट्रक्शन्स देतात, अर्थात त्याच्याजवळ जायचं नाही, ते जे काचेच्या आत तो बंद आहे त्याच्याजवळ जायचं नाही वगैरे वगैरे. मग ती, आणि पर्सनल इन्फॉर्मेशन पण आपली स्वतःची सांगायची नाही असं तिला सांगितलेलं असतं. आता ती जेव्हा जाते त्याच्याशी बोलते, तर आधी तो थोडंसं इकडे तिकडे उडवाउडवीची उत्तर देतो आणि मग लक्षात येतं त्याला. तो म्हणे, अच्छा तुला त्या लोकांनी पाठवलंय ना, सिनियर्सनी, कारण मी त्यांना वाटलं तुला पाठवलं की सांगीन वगैरे. पण ठीक आहे म्हणे, त्यांचा अंदाज काही चुकीचा नाहीये, ठीक आहे. पण म्हणे एक डील आहे, मी तुला सांगेन की थोडी मी माहिती सांगितली की थोडी तू तुझी माहिती सांगायची, असं आपण इंटरॅक्शन करायची, तरच मी तुला माहिती देणार. मग तसं होते आणि मग तो काही जणांची नावं सांगतो की इकडे इकडे हे लोक मिळू शकतात किंवा ह्या लोकांमुळे डेथ्स वगैरे झाल्या असतील अशा. तर ॲक्च्युली ह्या लोकांना, FBI वाल्यांना 3 मुलींची प्रेतं सापडलेली असतात आणि वेगवेगळ्या त्यांच्या बॉडीवर निशाण किंवा काही असे टॅटूज कोरलेले किंवा त्यांची स्किन अशी काढलेली. तर त्याच्यातनं त्यांचं म्हणजे एक हे असतं की हा सायकोलॉजिकल तर आहे, त्याला याच्यात काहीतरी म्हणजे काय काय आपण कन्क्लूड करू शकतो. तर हा सिरियल किलर आहे, तर त्याला म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो की याला नुसतं असं करण्यातच मजा येते, बायकांच्या बॉडीशी खेळण्यात. किंवा दुसरं हा टेलर असू शकतो, त्याला स्किनचं काही तरी करायचं असेल. आणि तिसरं म्हणजे काहीच नाही, नुसतं किंवा बदला काही कोणाशी, पण मग ते त्यांना त्या बदल्याच्या याच्यात काहीच दिसत नसतं, सिक्वेन्स की काय किंवा रिलेशन वगैरे. आणि तेवढ्यात त्यांना अजून एक बॉडी सापडते, तर तिच्या तोंडामध्ये त्यांना एक मॉथ सापडतं. तर मग त्या मॉथवरून त्यांना अजून अशी माहिती मिळते की हे मॉथ्स रेअरिंग केलेले आहेत, ज्याच्या नंतर मग बटरफ्लाय टाईपचा इन्सेक्ट तयार होतो. आणि हे मॉथ्स म्हणजे स्पेशल टाईपचे आहेत, वेगळे. ते आत जाऊन बर्स्ट होतात आणि एक प्रकारचं केमिकल लिबरेट करतात वगैरे असं. तर त्यांनी म्हणजे मनुष्य डेड होऊन जातो. तर मग त्याच्यातनं त्यांना
हे लक्षात येतं की ह्याला म्हणजे असं डायरेक्ट मारण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे लोकांना. म्हणजे त्याला स्किन तर पाहिजे, कारण सगळ्या बॉडीजची स्किन काढलेली, पण तो हळूहळू त्यांना म्हणजे मरणाची भीती दाखवून किंवा त्याचा आनंद घेत घेत तो त्यांना मारतो आणि हळूहळू मारतो, म्हणजे असं लगेच इमिजिएट नाही मारत. तर अशाच याच्यामध्ये एक कॅथरीन म्हणून मुलगी, जी एका मोठ्या पोस्टवरच्या सिनेटर म्हणा किंवा कोणीतरी, त्यांची मुलगी गायब होऊन जाते. तर मग हे लोक येतात FBI कडे की बा काही करा, माझ्या मुलीला मला जिवंत पाहिजे. मग आता त्या दृष्टिकोनात यांचं सुरू होतं सर्च, कुठे कुठे कुठे, आणि अल्टिमेटली ही त्या म्हणजे परत आधी ह्याच्याकडे जाते, जो सायकियाट्रिक डॉक्टरला ज्याला अरेस्ट करून ठेवलेलं असेल. तर तो म्हणतो असं असं आहे काय, तर तो म्हणतो मी एका शर्तवर त्याचा पत्ता सांगू शकतो, तुम्ही जर मला इथून हलवलं आणि दुसरीकडे मला जे कम्फर्टेबल तू मागे सांगितली होती की आयलँड आहे, तिथे वाचायला बुक्स असतील, तिथे हे असेल, तिथे ते असेल, तर अशा ठिकाणी मला हलवा, तर मग मी तुम्हाला सांगतो. तर त्याला तिथे ते हलवतात त्या जागी, अशा आरामात बसला असतो. तर ही जाते भेटायला मग तिथे की पत्ता दे म्हणून. मग त्यावेळेस तो तिला बरीचशी तिची पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे विचारतो की तुला काय आवडत होतं लहानपणी, तू आईबरोबर कुठे होती, वडिलांबरोबर कुठे होती. मग ती सगळं सांगते की बा माझ्या वडिलांनीच मला मोठं केलं, माझी आई खूप लहानपणीच गेली आणि वडील हे लॅम्प वगैरेंना रेअरिंग करायचे, पण त्यांना पण म्हणजे मारून टाकलं, काही लोकांनी अटॅक केला. तर ते माझ्या मनावर आहे, सारखं मला दिसत राहतं. तर मला अशा लोकांना म्हणजे जे अननेसेसरी ट्रबल करतात त्यांना पनिश करायचं आहे वगैरे, असं ती सांगते. तर आम्ही तो ठीक आहे, आणि हा तो तिला ऍड्रेस देतो. आणि इकडे मग हा काय करतो की तिची फाईल तिने दिली असते त्याला, आणि तो रिटर्न करतो ऍड्रेसच्या. हा तो म्हणत असतो मला हे हे फाईल पाहिजे तशा वगैरे बघायला. तर त्याच्यातनं त्यांनी एक सुई म्हणा किंवा स्क्रू टाईपचं काहीतरी काढून घेतलं असतं, पिन, ते दोन्ही फिंगर्स मध्ये तो लपवतो. आणि जसेच त्याला जेवायला द्यायला येतात तिथे, तर तो आणि जेवायला द्यायला येतात तेव्हा तो त्याला हातकड्या घालतात. एरवी तो त्या केजमध्ये फ्री असतो, तर जसाच एक पोलीस ऑफिसर आत येतो आणि हातकड्या घालतो त्याला, तर आणि दुसरा ऑफिसर असं उभा असतो तिथे, कारण आता हातकड्या घातल्यावर काय, आणि जेवणाचं. तर हा तेवढ्या वेळामध्ये तो ताट खाली ठेवेपर्यंत, म्हणजे पाठवर होईपर्यंत, तो त्याच्या फिंगरमध्ये लपवलेल्या त्या तारेनी आपल्या हातकडी ओपन करतो आणि पटकन त्याच्या पोलीसच्या हातामध्ये घालतो आणि त्याला तिथे केजमध्ये अडकवतो. आणि ह्याला त्या एका दंडुक्यानी का कशाने तरी काय त्याला तिथे सापडते त्याच्या, त्यांनी मग दंड 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 मारतो. म्हणजे थोडक्यात तो दोन्ही पोलीस ऑफिसर्सना मारून टाकतो आणि तिथनं सटकतो. आता सटकतो तर कसं लगेच हे सुरू होते, म्हणजे लोकांना कळतं की ह्यानी मारलंय, पळालाय हा. तर हा एका ज्याला मारतो, आणखी मग पळत पळत एखाला मारतो तो, तर त्याला तो लिफ्टच्या वरच्या बाजूला असं झोपवतो की ऍज इफ स्वतःचे कपडे, म्हणजे ऍज इफ तो आहे झोपलेला आणि त्याला पकडावं. आणि तो स्वतः जो वुंडेड पोलीसवाला आहे त्याचा युनिफॉर्म घालून असं पडलेला राहतो. तर त्यालाच सगळेजण वुंडेड पोलीसवाला समजून, कारण तो वरती तो मास्क वगैरे त्याचा स्किन काढून लावलेली असते त्यांनी स्वतःच्या. आणि ॲम्ब्युलन्स मधून म्हणजे तोच फरार होऊन जातो तिथून. आणि जशीच ॲम्ब्युलन्स मधून म्हणजे त्याला बाहेर काढतात, तर तो सगळ्या लोकांना मारूनच म्हणजे पळतो तिथून. तर तिथून मग त्या लोकांना कळतं, आणि जेव्हा लिफ्टमध्ये हे लोक त्याला पकडतात, तर मग ते कळतं त्यांना की अरे हा तर वेगळाच माणूस आहे, म्हणजे हा ऍक्च्युली मेलेलाच पोलीस आहे. म्हणजे अशा प्रकारे तो शेवटी फरार होतो. तो पण असाच करायचा, म्हणजे लोकांची जीभच खा, चाव त्यांना,
तो केजमध्ये तसंच करतो, म्हणजे जेव्हा एकाला तो हातकडी लावतो आणि दुसऱ्यावर अटॅक करतो तेव्हा तो त्याचं तोंडच चावतो, पूर्ण रक्तबंबाळ होऊन गेलेलं असं, आणि त्याचीच ती स्किन काढली. म्हणजे तो पण त्याच टाईपचा मनोरुग्ण असतो, पण तो एस्केप होऊन जातो. आणि मग ही त्या दिलेल्या ऍड्रेसवर तिथे पोचते. तर तिथे त्या कॅथरीनला एका विहिरीमध्ये त्यांनी ठेवलेलं असतं आणि तिच्या आजूभोवती तेच सगळे मॉथ फिरत असतात. तर ती ओरडून ओरडून म्हणत असते की मला जाऊ दे, मला जाऊ दे. तर ह्याचं आपलं चालू असतं काहीतरी काहीतरी तिच्याबरोबर हे करणं. आणि दाखवलंय मग त्यांनी ज्या काढलेल्या स्किन्स असतात तर ते तो शिवत असतो वगैरे, त्याला त्या स्किनचे कपडे वगैरे बनवायचे असतात काय जे. आणि ही पोचते. मग दाखवलंय दोघांची फायटिंग कशी आहे, म्हणजे लपाछपी हे ते. शेवटी अल्टिमेटली ती त्याला मारण्यात यशस्वी होते आणि कॅथरीनला बाहेर काढते वेलमधून. मीनवाईल हे सगळे पोलीस ऑफिसर्स पण पोचतात तिथे आणि ती म्हणजे ती फ्री होते परत. तर तिला मग ह्याचा फोन येतो, त्या मेंटली सिक डॉक्टरचा, की झालं का तुझं काम, मी आता या आयलंडवर खूप एन्जॉय करतोय, खूप खुश आहे वगैरे असं करून. पण म्हणजे थोडक्यात तो मोकाळ सुटलेला एक कैदी म्हणा किंवा एक मनोरुग्ण. त्याच्यामुळे तिच्या मागचं ते काही झंझट सुटलेलं नाही. एक तू केस सॉल्व्ह केली, तिला अवॉर्ड मिळतं, अवॉर्ड फंक्शन होतं, तिला अवॉर्ड दिलं जातं, पण तो मुकाटाच सुटलेला असतो. ओव्हरऑल मूवी छान आहे, प्रेझेंटेशन पण खूप छान.